श्री हरिभक्तपरायण मुळीक महाराज, सर्व वारकरी संप्रदायाचे असणारे सर्व आध्वर्य, शेटे कुटुंबियांचे सर्व नातेवाईक, सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, बंधू आणि भगिनी, मनोहर महाराजांनी आता सगळं विश्लेषण या ठिकाणी व्यवस्थित करून सांगितलेलं आहे. संदीप जाधव साहेबांनी सुद्धा आपल्या प्रास्ताविकामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. खरं तर 36 वर्ष झाली महाराज या कार्यक्रमाला. कदाचित एखादी 2 वर्ष चुकली असतील माझी, पण मी सुद्धा पहिल्यापासून या कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर असतो. शेवटी संप्रदायाच्या मध्ये काम करत असताना सामाजिक जीवनामध्ये जरी वेगळ्या बाजूने आम्ही काम करत असलो तरी संप्रदाय हा मूळ त्या ठिकाणी आपला अंतरंग असलं पाहिजे आणि त्या भावनेमधून त्या ठिकाणी आपण सगळेजण काम करतो. महाराजांची सेवा खाडे महाराज इथं बसलेले आहेत. लिंबगाव सभा या ठिकाणी महाराज 10-12 वर्षापूर्वी तुमची सेवा मी ऐकलेली, तुमच्या सन्मानाजी बाबांच्या सप्त्यामध्ये सेवा ऐकलेली होती. तर त्यावेळी तुम्ही जी सेवा केली किंवा जे तुम्ही निरूपण मांडलं होतं आणि आज तुमचं कीर्तन अगदी तुम्ही येण्याच्या अगोदर आम्ही पुढे येऊन बसलो, म्हटलं जवळ बसावं आणि बारीक तुमचं ऐकावं. इतकं एकदम म्हणजे शास्त्रशुद्ध मांडणी अभंगाची कशी असावी अशी महाराज तुम्ही या ठिकाणी केली. सगळं आम्हाला प्रमाणासह तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आता तुम्ही अनेक गोष्टींचा इथं उल्लेख केला. महाराज, हा शेट्टी परिवार आहे ना, हे वैभव संपन्न असा परिवार आहे. दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं. पण ह्या सगळ्या दया, क्षमा, शांती या तिन्ही या कुटुंबामध्ये नांदताना आम्ही पाहिलेले आहे. आमचे मच्छिंद्र शेट्टी साहेब जे जी के आवटे सरांचे साडू आहेत, आज खरं तर यांच्या या शेट्टी कुटुंबियांची भगिनी आमच्या गाडगे कुटुंबामध्ये जी सौ कांताबाई विठ्ठल गाडगे आज ते आपल्यामध्ये नाही. महाराज, ते कुटुंब सुद्धा यांची भगिनीच्या कुटुंबामध्ये दिली. ते सुद्धा कुटुंब वारकरी सम्राटा बसाने वारसा लाभलेलं कुटुंब आहे. त्यांचे सासरे बबनबुवा गाडगे हे त्या काळातले एक नामवंत कीर्तनकार त्या ठिकाणी होते. त्या कुटुंबामध्ये त्यांची भगिनी दिली. असं एक वैभव संपन्न असणारा परिवार आहे. आमचे सेठे साहेब तुमच्या इंदापूरमध्ये जो सोनेरी जो दुधाचा जो प्रकल्प आहे त्याचं मुख्य काम सेठे साहेब त्या ठिकाणी पाहतात. आणि दया, क्षमा, शांती ही आपल्याकडे असल्यानंतर आपल्याला मदत त्याची कशी होते याचे उदाहरण या कुटुंबामध्ये घडलेलं मी तुम्हाला सांगून माझं भाषण मी संपवणार आहे. सेठे साहेब एकदा गावावरून तिकडनं मला वाटतं इंदापूरवरून आपल्या गावाकडे येत होते. रस्त्यामध्ये त्यांची कुठेतरी गाडी बंद पडली. पाऊस थोडा थोडा चालू होता. त्यांची धर्मपत्नी 2 जण त्या गाडीमध्ये होते आणि रस्त्याच्या बाजूला त्यांची गाडी पावसामध्ये उभी राहिली. तिथं माझे एक मित्र सुरेश तिकोणे, ते रानमळा गावचे सरपंच आहेत. त्यांनी ती गाडी पाहिली बाजूला. ते ताबडतोब गाडीजवळ आले आणि साहेबांना जी काही मदत करायची ती मदत करून त्यांना सुखरूप घरी त्या ठिकाणी पोहोचवलं रात्री. कारण अशा वेळेला हा काळ एक 10-12-15 वर्षापूर्वीचा काळ असेल. रात्रीच्या पावसामध्ये कोण गाडी सुद्धा माणूस त्या ठिकाणी उभं करत नाही. पण यांच्याकडे जे गुण होता तो गुण तिथं समोरच्या माणसाकडनं देताची त्याला परतफेड मिळाली आणि इथं साहेब घरी सुखरूप त्या ठिकाणी पोहोचू शकले वेळेमध्ये. असे एक वैभव संपन्न असणारा परिवार आहे. 36 वर्ष एखाद्या कुटुंबानं कार्यक्रम करणं ही महाराज साधी सोपी गोष्ट नाही. 7 दिवसाचा सप्ताह करणं, 8व्या दिवशी काला करणं हे सहज शक्य आहे. पण 1 दिवसाचा कार्यक्रम करायचा आणि पार तिकडं मावळापासून तर आण्यापर्यंत, इकडं भराडीपासून तर ह्या औरंगपूर, पारगाव, पिंपरी गावापर्यंत ही सगळी वारकरी संप्रदायाची ही दिग्गज मंडळी आहे. आता ही मंडळी सगळी एकत्र आणायची एवढी सोपी गोष्ट नाही. याच्यामध्ये काही एका ठिकाणी येतील, दुसऱ्या ठिकाणी दुसरे असणार आहेत, पण सगळे एकत्र आणायची ही शक्ती रमेश पुढे रमेश महाराज तिकडे बसले. हे अशी माणसं म्हणजे यांचा छंदच आहे. ते जावं आहेत आमच्या गावचे, मग ते आमच्या ते सरकारांचे जावं आहेत. ते इतकं त्यांना संप्रदायाचं इतकं आवड आणि इतकं म्हणजे त्यांच्या हृदयापर्यंत ते इतकं भिडलेलं आहे की सगळी संतांची मांदियाळी इथं आली पाहिजे. ही आज नाही महाराज, अनेक वर्षापासून या ठिकाणी सगळे येतात. एवढं प्रेम या सिटी परिवाराने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या ठिकाणी आलात. मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आणि शेट्टी परिवाराने हे जे कार्य सुरू केलेलं आहे 36 वर्ष याला आता पूर्ण झाली. माझी खात्री आहे या कुटुंबामध्ये जी काही माणसं जी मी पाहिलेली जवळ अनुभवलेली आहेत त्याच्यावरती आम्हाला विश्वास असा आहे महाराज की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे कुटुंब या ठिकाणी कार्य बंद करून देणार नाही. जलदनाथांची कृपा या कुटुंबावर झाली. तुम्ही आता पाहिलं, आता तुम्हाला कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नाही, आता इथं
जे कार्यक्रम झाला आहे तर पूर्वी साधी कौलाची घरं होती. हरिशेठचं घर ते पलीकडच्या बाजूला बाकी सगळी साधी घरं होती. आता सगळ्यांचे बंगले झालेत महाराज. बघा तुम्ही लाईनमध्ये सगळ्या भावांचे बंगले. अजून पाठीमागं पण काय आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सगळे उन्नत झालेत, पण संप्रदायाचा त्या ठिकाणी अंगीकार करून म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, गर्व नाही, नम्रतेने त्या ठिकाणी सगळे त्याला सामोरे जाणारे ही सगळी कुटुंब आहेत. तुमच्याही कुटुंबामध्ये परमेश्वरानं भरभराट द्यावी एवढी या ठिकाणी माफत अपेक्षा करतो आणि या उत्सवाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय जय रामकृष्ण.